धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरातील एक छोटंसं गाव. गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. वडील शेतमजूर, आई घरात कामं करायची. त्यांच्या पोटी 2 मुली. मोठ्या मुलीचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं. आता लहान मुलगी पूजा, वय 22-23, गोरी सुंदर चेहरा, लांब काळे केस, शांत स्वभाव. तिच्यासाठी स्थळ पाहणी सुरू होती. शिरपूर जवळील एका गावातून स्थळ आलं. मुलगा राजेश, वय 25, मिस्त्रीकडे काम करणारा, मध्यम बांधा, साधा स्वभाव. पूजा पाहता क्षणी त्याला आवडली. इतकी सुंदर मुलगी गावात कुठे दिसते असं त्याला वाटलं. काही दिवसांतच लग्न ठरलं. पूजाच्या घरची परिस्थिती फार गरीब होती. त्यामुळे साध्या पद्धतीने गावातल्या मंदिरात विवाह पार पडला. थोडीफार मेजवानी, नातेवाईक आणि लग्न संपलं. राजेश खूप खुश होता. घरी आल्यावर तो मित्रांना सांगायचा, माझ्यासारखी सुंदर बायको गावात कोणाचीच नाही. पूजा ही नवीन घरात शांतपणे रुळू लागली. सासरचे लोक साधे होते. सासू सासरे गरीब पण चांगले. पूजाने घरातील सर्व कामे आपल्या हातात घेतली. सकाळी चहा, जेवण, भांडी, झाडू. राजेश सकाळी 7:30 वाजता उठायचा. चहा पिऊन मिस्त्रीकडे कामाला जायचा. संध्याकाळी 7-8 वाजता घरी यायचा, थकलेला. जेवण करून झोपायचा. नव्याचे 9 दिवस निघून गेले. सुहागरातही पार पडली. पूजा गरीब घरची असल्याने सासरच्या घरातील सर्वांची सेवा करायला लागली. काही दिवसांनी राजेशने एक दिवस विचारले, पूजा, तुझ्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी थोडं काम पाहू का? पैसे मिळतील, घराला मदत होईल. पूजाने थोडं विचार केला आणि होकार दिला. ठीक आहे, मुलगा होईपर्यंत करू शकते. काही दिवसांतच राजेशने तिला काम पाहून दिलं. दोघेही सकाळी एकत्र निघायचे. शिरपूर शहरात एक छोटी रूम घेतली, तिथे राहू लागले. जास्तीत जास्त काम शिरपूर आणि आजूबाजूच्या ठिकाणी असायचे. संसार हळूहळू भरू लागला. दोघे मेहनत करायचे, पैसे वाचवायचे, कधी कधी बाजारात फिरून यायचे. याच दरम्यान पूजाला गरोदरपणा कळला. राजेश खूप आनंदी झाला. मुलगा झाला तर माझं नाव पुढे जाईल असं तो म्हणायचा. पूजाने काम बंद केलं. 3-4 महिने ती माहेरी राहिली. प्रसूती झाली. एक सुंदर मुलगा. नाव ठेवलं आयुष. सासरी परत आल्यावर राजेश म्हणाला, आता तू फक्त मुलाचा सांभाळ कर, मी एकटा काम करतो, तू घरी राहा. पूजा घरी एकटी राहू लागली. मुलगा लहान होता. दिवसभर दूध पाजणं, झोपवणं, कपडे बदलणं, रडणं थांबवणं. राजेश सकाळी निघायचा, संध्याकाळी यायचा. कधी कधी रात्री उशिरा. त्याला एकट्याने काम करायला नको वाटू लागलं. मुलाची आठवण येऊ लागली. एक दिवस त्याने बाजारातून एक स्वस्त स्मार्टफोन आणला आणि पूजाला दिला. हा घे, मी कामाला गेलो की फोन करून बोलू. मुलाचा फोटो पाठव. तूही कंटाळा काढ. पूजाच्या हातात पहिल्यांदा मोबाईल आला. 11वी पर्यंत शिकलेली असल्याने तिला सर्व काही कळत होतं. तिने सिम टाकली, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम डाउनलोड केले. सुरुवातीला फक्त राजेश सोबत बोलत असे, मुलाचे फोटो पाठवत असे. पण हळूहळू तिचा वेळ मोबाईलवर जाऊ लागला. दिवसभर मुलाला झोपवल्यावर ती रील बघायची, स्टेटस लावायची, नवीन अकाउंट बघायची. राजेश कामावरून फोन करायचा, काय करतेस, मुलगा कसा आहे? पूजा उत्तर द्यायची. पण कधी कधी फोन बिझी असायचा. राजेश विचारायचा, बिझी का होता? पूजा म्हणायची, आईसोबत बोलत होते. गावाकडून कॉल आला होता. राजेश समजून घ्यायचा. त्याला काहीच संशय नव्हता. तो मेहनत करून पैसे आणायचा. मुलासाठी दूध फळं आणायचा. पूजाला कधी कधी साडी घेऊन यायचा. पूजा मात्र हळूहळू मोबाईलच्या जगात रमू लागली होती. दिवसभर एकटी. मुलगा झोपला की वेळ कसा काढायचा? रील, स्टेटस, नवीन फ्रेंड रिक्वेस्ट. तिच्या आयुष्यात पहिल्यांदा असं वाटायचं की घराबाहेरही एक मोठं जग आहे आणि त्या जगात कोणीतरी तिला बघतंय, आवडतंय, बोलतंय. असेच दिवस सरत होते. पूजाचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला आणि याच काळात इंस्टाग्रामवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, जी पुढे तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार होती. आता 1.5-2 वर्षांचा झाला होता. तो चालायला लागला होता. थोडी थोडी अक्षरं बोलत होता. पूजा दिवसभर त्याच्या मागे लागून असायची. पण मुलगा दुपारी 2-3 तास झोपायचा. तेव्हा पूजाचा वेळ मोबाईलवर जायचा. इंस्टाग्रामवर रील बघायची, स्टेटस लावायची, कधी कधी नवीन लोकांना फॉलो करायची. एक दिवस तिला एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. नाव अमित, प्रोफाईल पूजाचा मुलगा फोटोमध्ये आयुष. तरुण, स्वच्छ शर्ट, हसणारा चेहरा. पूजाने ॲक्सेप्ट केलं. थोड्या वेळाने मेसेज आला, हाय पूजा. पूजा, हो तुम्ही? अमित, शिरपूर जवळच राहतो, तुमचं प्रोफाईल आलं म्हणून रिक्वेस्ट पाठवली, खूप सुंदर दिसता. पूजा हसली. कोणीतरी तिला सुंदर म्हटलं हे तिला आवडलं. राजेश फक्त काम कर, जेवण कर एवढंच म्हणायचा. अमित मात्र बोलत होता. चॅटिंग सुरू झालं. सुरुवातीला साधं, कुठे राहतेस, मुलगा किती वर्षांचा,
पती काय करतो? पूजाने सर्व सांगितलं. अमितनेही सांगितलं. तो एका कंपनीत क्लर्क आहे, पगार चांगला. अजून लग्न झालेलं नाही. दिवसेंदिवस मेसेज वाढली. तरी तिला महत्त्व देतंय, बोलतंय, हसतंय. राजेश फक्त पैसे आणायचा, जेवण करायचा, झोपायचा. अमित मात्र तिला कशी आहेस, आज काय केलंस, फोटो पाठव असं विचारायचा. एक दिवस अमितने लिहिलं, मला तुला भेटायचं आहे, फक्त एकदा. पूजा घाबरली. नाही, घरात मुलगा आहे, पती येईल. अमित दुपारी येतो, मुलगा झोपलेला असेल, 1 तासच, कोणाला कळणार नाही. पूजाने खूप विचार केला, भीती वाटली, पण आकर्षण जास्त होतं. तिनं पत्ता पाठवला. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता दारपट्टी वाजली. पूजाने दार उघडलं. अमित उभा होता. निळा शर्ट, जीन्स, हातात छोटी पॉलिथिन. पूजाचे रूप पाहून तो क्षणभर स्तब्ध राहिला. फोनपेक्षा तू खूप जास्त सुंदर दिसतेस, तो म्हणाला. पूजा लज्जित होऊन हसली. आत घेतलं. मुलगा खोलीत झोपलेला होता. दोघे बाहेरच्या खोलीत बसले. अमितने थोडी मिठाई काढली. गप्पा सुरू झाल्या. हळूहळू गप्पा जवळ आल्या. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर जवळीक संबंधात झाले. 4:30 वाजता अमित उठला. कपडे घातले. उद्या पुन्हा येतो म्हणून निघून गेला. संध्याकाळी 7 वाजता राजेश आला. थकलेला. जेवण केलं. मुलाला खेळवलं. झोपला. पूजा अंथरुणावर पडून अमितच्या मेसेजची वाट बघत होती. मेसेज आला. आज खूप छान होतं. तू मला खूप आवडलीस. पूजा हसली. तिच्या मनात एक नवीन भावना होती. कोणीतरी तिला हवी आहे. तिला सुंदर वाटते. तिला वेळ देते. त्यानंतर 4-5 महिने हे चालू राहिलं. अमित आठवड्यातून 2-3 वेळा यायचा. कधी दुपारी, कधी राजेशच्या सुट्टीच्या दिवशी दूरच्या ठिकाणी भेटायचे. पूजा अमितला जास्त आवडू लागली होती. राजेश फक्त पैसे आणणारा नवरा वाटायचा. अमित मात्र बोलणारा, हसणारा, तिला जवळ वाटणारा. राजेश कधी कधी फोन बिझी येईल तेव्हा विचारायचा. पूजा नेहमीच एकच उत्तर द्यायची, आईसोबत बोलत होते. राजेश विश्वास ठेवायचा. त्याला काहीच कळत नव्हतं की त्याच्या घरात त्याच्या मुलाच्या समोर दुसरा माणूस येतो आणि त्याच्या बायकोसोबत तासनतास घालवतो. अमितलाही पूजा आवडायची. पण हळूहळू त्याच्या घरात लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. आई वडील नवीन मुलींची स्थळं बघू लागले. अमितला एका सुंदर शिकलेल्या मुलीचं स्थळ आलं. त्याला आवडलं. साखरपुडा ठरू लागला. तेव्हापासून अमितने पूजाचे मेसेज उचलणे कमी केले. कधी कधी उत्तर द्यायचा, कधी द्यायचा नाही. पूजाला समजलं. तिने कॉल केला. तू लग्न करणार आहेस का? अमित हो, घरचे सांगतायत. पूजाचा आवाज बदलला. मग माझ्याबरोबर इतकं का केलंस? मी तुझ्यासाठी संसार धोक्यात घातला. आता तू निघून जाणार. अमित शांत राहिला. पूजाने धमकी दिली. तू मला भेटायला ये, नाहीतर मी तुझ्या घरच्यांना, तुझ्या होणाऱ्या बायकोला सगळं सांगेन. फोटो, व्हिडिओ सगळं पाठवेन. अमित घाबरला. तो पूजाच्या रूमवर आला. भांडण झालं. पूजाने रडत रडत सगळं काढून ठेवलं. अमितने दुर्लक्ष केलं आणि निघून गेला. पूजाने मग अमितच्या होणाऱ्या मुलीचा नंबर काढला. इंस्टाग्रामवरून फोटो आणि काही व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या. लग्न मोडलं. अमितचा राग शिखरावर गेला. तो पुन्हा पूजाच्या रूमवर गेला. जोरात भांडण केलं. गल्लीतील लोकांनी ऐकलं. काहींनी राजेशलाही सांगितलं. राजेशच्या डोळ्यांतून झोप उडाली. त्याने पूजाला घरून बाहेर काढलं. तू माझ्या घरात राहू नकोस. मुलगा घेऊन जा. पूजा मुलासह एक छोटी रूम घेऊन राहू लागली. तिने पोलिसात तक्रार केली. अमितने मला फसवलं, धमकावलं, पण केस फार पुढे गेली नाही. काही दिवसांनी अमित पुन्हा आला. जे झालं ते झालं. आता भांडण नको, पुन्हा बोलूया. पूजाने पुन्हा स्वीकारलं. संबंध पुन्हा सुरू झाले. पण आता पूजाच्या मनात अमितबद्दल पूर्वीसारखा विश्वास नव्हता. आणि याच काळात तिच्या मोबाईलवर स्क्रिप्ट आणखी थोडी एक नाव येऊ लागलं होतं. छोटी रूम घेऊन राहत होती. राजेशने संसार मोडला होता. अमित पुन्हा येत होता. पण पूर्वीसारखे प्रेम नव्हते. पूजालाही वाटायचे की संबंध फक्त उपयोगाचे आहेत. त्यामुळे तिच्या मनात नवीन गोष्टी येऊ लागल्या. इंस्टाग्रामवर तिला विक्रम नावाचा तरुण भेटला. शिरपूरमध्येच राहणारा. गप्पा सुरू झाल्या. विक्रम बोलण्यात मधुर होता. तिला महत्त्व द्यायचा. अमित जेव्हा दुर्लक्ष करायचा तेव्हा विक्रम मेसेज करायचा. हळूहळू पूजा विक्रमच्या जवळ जाऊ लागली. एक दिवस अमित पूजाच्या रूमवर आला. तिचा मोबाईल टेबलवर होता. विक्रमचा मेसेज दिसला. उद्या भेटूया ना? अमितने चॅट वाचला. त्याचे डोळे लाल झाले. हा कोण विक्रम? तू माझ्या मागे दुसऱ्यासोबतही? पूजा घाबरली. काही नाही, फक्त गप्पा. अमित ओरडला. तू मला फसवत होतीस. माझं लग्न मोडलं. आता हा नवीन. भांडण जोरात झालं. अमित रागाने निघून गेला. त्या दिवसापासून पूजाने विक्रमसोबत संबंध सुरू केले. विक्रम रूमवर येऊ लागला. अमितपेक्षा जास्त वेळ देणारा होता. पूजाला वाटायचे की आता तरी कोणीतरी खरं प्रेम करतोय.
अमित मात्र शांत बसला नाही. त्याने पूजाचा पाठलाग सुरू केला. एक दिवस संध्याकाळी पूजा रूममधून बाहेर पडली. अमित लपून बसला होता. त्याने पाहिलं की पूजा आणि विक्रम एकत्र आले, हसले. अमितचा राग शिखरावर गेला. त्याने धावत जाऊन पूजाचा हात पकडला. इथे काय चाललंय? पूजा घाबरली. अमित सोड. विक्रम मध्ये पडला. अमितने त्याला धमकावले. नंतर अमितने पूजावर हल्ला केला. पूजा जमिनीवर पडली. लोकांनी तिला लगेच रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली. जखमा गंभीर होत्या. थोड्याच वेळात पूजाचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला खबर पोहोचली. गल्लीतील लोकांनी सांगितलं, हा अमित नावाचा होता. आज विक्रम सोबत भेटताना त्याने हल्ला केला. पोलीस तपास सुरू झाला. विक्रमचीही चौकशी झाली. त्याने सांगितलं की पूजा सोबत संबंध होते, पण हल्ला अमितनेच केला. राजेशलाही बोलावण्यात आलं. त्याने सांगितलं की त्याने पूजाला घरून काढलं होतं. अमितला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. चौकशीत त्याने सुरुवातीला नाकारलं, पण पुरावे समोर आल्यावर कबुली दिली. तिने माझं लग्न मोडलं. मग विक्रमसोबत संबंध ठेवले. मी रागातून केलं. पोलिसाने गुन्हा दाखल केला. खून. पोस्टमॉर्टम रिपोर्टनेही गंभीर जखमांची पुष्टी केली. गावात आणि शिरपूरमध्ये बातमी पसरली. लोक बोलू लागले. एक स्त्री, 3 तरुण आणि शेवटी हिंसा. पूजाचा छोटा मुलगा नातेवाईकांकडे गेला. अमितला कोठडीत टाकण्यात आलं. केस धुळे सत्र न्यायालयात दाखल झाली. आरोप कलम 302. सरकारी वकिलाने पुरावे सादर केले. साक्षीदारांची विधाने, मोबाईलमधील चॅट्स समोर आले. अमितच्या वकिलाने म्हटले की हे रागाच्या भरात घडले, पूर्वयोजित नव्हते. पण न्यायालयाने स्पष्ट केले की पाठलाग आणि हल्ला हे पूर्वविचार दर्शवते. सुनावणी 2 महिने चालली. शेवटी निकाल आला. न्यायालयाने अमितला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. अमितला येरवडा केंद्रीय कारागृहात पाठवण्यात आले. विक्रमला सोडण्यात आले. राजेशनी मुलाचा सांभाळ नातेवाईकांकडे सोपवला. पूजाचे आई वडील गावात परतले. पूजाचा छोटा मुलगा आता नातेवाईकांकडे मोठा होतोय. त्याला आईवडिलांची फारशी आठवण नाही, पण घरून आई गेल्याचे दुःख त्याच्या आजूबाजूला आहे. ही धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरातील एक घटना म्हणून सांगितली जाते. सोशल मीडियावरील ओळख, एकापाठोपाठ अनेक संबंध, धमकी, लग्न मोडणे, राग आणि शेवटी हिंसा. एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाले. अशा घटनांमधून एकच शिकवण मिळते: क्षणिक सुख, विश्वासघात आणि राग कधीही चांगला शेवट आणत नाही. एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. ही आवृत्ती यूट्यूबसाठी अधिक सुरक्षित आहे. हिंसेचे तपशील